नमस्कार. भरपूर दिवसांनी आज सडेतोडमध्ये आपण भेटतोय प्रत्यक्ष. आणि खरं तर मला लाईव्ह करायचं होतं, मात्र हवामानाची स्थिती बघता लाईव्ह कितपत शक्य होईल याबाबत मला पण शंका होती. असो, अजितदादांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूनंतर आज जवळपास 4 ते 5 महिन्यांनी आपण सगळे भेटतोय. आजचा मुद्दा असणार आहे की ठाकरे सेनेमध्ये गेल्या महिनाभरापासून, खरं तर 2022ला जेव्हा पहिली फूट झाली, टेक्निकली 4थी 5वी, आणि 2022ला शिंदेंनी केलेली पहिली, त्यानंतर दुसऱ्यांदा शिंदेंनी ऑपरेशन टायगर, मला खरं तर टेक्निकली हा मुद्दा ऑपरेशन टायगर आणि हे सगळं थोतांड वाटतं, कारण याच्यामध्ये ऑपरेशन काय आणि मागून वार करतो तो टायगर कुठला. असो, पण तो माझा मुद्दा नाही. आज माझा मुद्दा हा आहे की 6 खासदार फुटले. काल सचिन अहिर यांनी सकाळी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि शिंदे गटामध्ये ते गेले. हे सगळे सत्तेच्या अंकगणितातले नंबर्स आहेत, पण कुठेतरी मी बघतोय की ठाकरेंना याबाबत सहानुभूती मिळतीये. 2022 मध्ये पण सहानुभूती होती आणि आता देखील लोकांची सहानुभूती मिळतीये. मात्र काही 2-3 गोष्टी माझ्या लक्षात आल्या की 6 खासदार फुटल्यानंतर ठाकरे जेव्हा जेव्हा उद्धवजी या 6 खासदारांच्या, म्हणजे परभणी, हिंगोली, धाराशिव, शिर्डी आणि मुंबई मधला जो ईशान्य पूर्वचा जो भाग आहे तिकडे गेले, त्या ठिकाणी ठाकरेंच्या सभा झाल्या. मात्र त्या सभांमधून शिवसैनिकांना कितपत मंत्र मिळाला हे खरं शिवसैनिक सांगू शकतील. मात्र जेव्हा त्रयस्थ दृष्टिकोनातून मी बघतो तेव्हा मात्र त्यातून ठोस काही ठाकरेंकडून मिळालेलं त्यांना दिसत नाही. म्हणजे ऑपरेशन तुडवा ची घोषणा असेल किंवा संजय राऊतांनी अगदी आपल्या खास राऊत स्टाईलनं दिलेले फटकारे असतील, याच्या पलीकडे ग्राउंडवरती काय इम्प्लिमेंट करायचं हे काही फार आम्हाला दिसून आलेलं दिसत नाहीये. आज काही गोष्टी, म्हणजे काही उणिवा असतील, काही अपेक्षा ठाकरेंकडून असतील, त्याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत. त्याच्यामुळे आज मी जे काही बोलेल किंवा आज माझं जे काही बोलणं असेल ते कदाचित ठाकरेंना किंवा उद्धवजींच्या शिवसैनिकांना आवडणार नाही असा माझा काय असेल. मात्र मी जे बोलणार आहे त्याला रिलेट मात्र सगळेजण करू शकतील. किंबहुना आज मी जे बोलणार आहे ते ठाकरे गटावरती टीका नाहीये, तर त्या अपेक्षा आहेत विरोधी पक्षाकडून, लोकांच्या, मराठी माणसाच्या, मराठी मातीचा, ज्याच्यासाठी शिवसेना ही स्थापन झालेली आहे. 2 दिवसापूर्वी माझा वाढदिवस होता आणि त्याच्यामध्ये मला हे पुस्तक एका सहृदय आमच्या जवळच्या मित्रांनी, आमचे स्नेही, आमचे कौटुंबिक संबंध आहेत, त्यांनी मला हे गिफ्ट केलं. ज्याच्यामध्ये युगपुरुष बाळासाहेब ठाकरे, हे खूप जुनं पुस्तक आहे, दिलीप जोशी यांनी लिहिलेलं, ज्याच्यामध्ये शिवसेनेचा इत्थंभूत इतिहास आणि सगळं सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये मला दिसून आलं की आत्ताची शिवसेना जितके अग्रेसिव्हली काम करते त्याच्या 10 पट अग्रेसिव्ह जुनी शिवसेना होती, हे मान्य. मात्र ज्या पद्धतीने, जे प्रश्न उचलून, ज्या आक्रमकतेने जनतेची नाळ ठाकरेंशी जोडलेली होती, मात्र नाडी ओळखून ज्या पद्धतीने आंदोलनं व्हायची ती आता तितकी होताना दिसत नाहीयेत. अर्थात काही टाकूनवरती आंदोलन होतात, म्हणजे मुंबई असेल, अंबादास दानवे धाराशिवमध्ये खूप चांगल्या पद्धतीने कामं करतायत. इकडे माझ्या पुण्यामध्ये तुम्ही विचाराल तर पुणे शहरामध्ये देखील स्थानिक पदाधिकारी असतील, म्हणजे कसब्यातले असतील किंवा वसंत मोरे आल्यापासून 1-2 आंदोलनं झाली, ती चांगली झाली. पण व्यापक स्तरावरती ठाकरेंकडून काही अपेक्षा आहेत ज्या पूर्ण होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं की एकतर उद्धवजींना कोणी सल्ला द्यावा ते त्यांना कितपत आवडतं मला माहित नाही, पण एक पत्रकार म्हणून, एक मराठी माणूस म्हणून, एक सामान्य नागरिक म्हणून ठाकरेंकडून ज्या काही अपेक्षा आहेत, ज्या काही उणिवा आहेत, ज्याच्यावरती ठाकरे गटाने, शिवसेनेने, उद्धवजींनी त्यांच्या एकूण केडरने काम करणं आवश्यक आहे, त्यातल्या काही गोष्टींवरती आपण आज चर्चा करणार आहोत. कदाचित मला मी पुन्हा पुन्हा सांगतोय, माझं बोलणं आवडणार नाही, मात्र हे गरजेचं आहे बोलणं. सरकारवर नाराज असलेली जी जनता आहे महायुतीच्या, ती विरोधी पक्षाकडे आज बघतीये. मात्र
जे मी बघतोय गेल्या काही काळापासून की लोकांना भाषणं नको आहेत, लोकांना सोशल मीडिया पोस्ट नको आहेत, त्यांना जमिनीवरती उतरून लढावं लागेल आणि सातत्याने लढावं लागेल. पण दुसरीकडे आपण बघतोय तर शिवसेना खरंच असं करताना दिसतीये का? व्यापक स्तरावरती ज्या पद्धतीने हिंदीच्या पेपरफुटी माफ करा हिंदी सक्तीचा जो जी आर मागच्या वर्षी काढला होता, याच दिवसांमध्ये 29-30 जूनला शिवसेनेने ज्या पद्धतीनं जी आर जाळण्याचं आंदोलन घेतलं होतं, त्याच्यानंतर तितकं लक्षवेधी आंदोलन एवढ्या वर्षभरात झालेलं दिसून येत नाहीये. त्याच्यामुळे हा प्रश्न शिवसेनेनं उद्धवजींनी स्वतःला विचारणं गरजेचं आहे की आपण जनतेच्या प्रश्नांवर लढायला कमी पडतोय का? विधानसभेमध्ये आदित्यजी बोलतात, त्यांचे वरुण सरदेसाई, अनिल परब, अंबादास दानवे हे सगळे 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 आमदार बोलतात, मात्र केडरला काही कार्यक्रम देण्यामध्ये आपण कमी पडतोय का, याचा विचार कुठेतरी शिवसेनेनं करणं गरजेचं आहे. आज आपण बघताल तर कांद्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावरती पेटलेला आहे आणि या मुद्द्यावरती सरप्राइझिंगली मला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्यभर फिरताना दिसत आहेत. विशेषतः रोहित पवार, आमदार रोहित पवार ज्या पद्धतीनं राज्यभर दौरे करतायत, गावोगावी जात आहेत, शेतकऱ्यांशी आपली नाळ बांधतायत. खरं तर रोहित पवारांना इथे मला शाउट आउट द्यायचं आहे किंवा त्यांचं कौतुक करायचंय. ज्या पद्धतीनं अजितदादांचा दुर्दैवी अपघात झाल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं सातत्यानं विविध मुद्द्यांवरती सरकारला धारेवर धरलंय, मला वाटतं रोहित पवारांना त्यासाठी मार्ग आपल्याला द्यावेच लागतील. त्यामुळे रोहित पवार आणि राष्ट्रवादी ज्या पद्धतीनं सरकारला प्रश्न विचारतायत, खरं तर हेच विरोधी पक्षाचं काम आहे. मात्र शिवसेना या प्रश्नावरती फार आक्रमक होताना मला दुर्दैवाने दिसून येत नाहीये. दुसरा प्रश्न आहे नीट आणि जी टीईटीची पेपरफुटी झाली काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये. मागच्या महिन्यामध्ये आय गेस खूप चांगलं आंदोलन आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेने केलं, जे आपण कव्हर देखील केलेलं आहे. आपण नेहमीच विरोधी पक्षांच्या आंदोलनांना जास्त स्पेस देत असतो, कारण मीडिया किंवा पत्रकार जे असतात ते सुद्धा कायमस्वरूपी विरोधी पक्ष नेते असतात. त्याच्यामुळे कुठेतरी आपण त्यांना देखील आपल्या चॅनलवरती भरपूर स्पेस दिलेली होती, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता की खूप चांगलं आंदोलन झालं. मात्र त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा नीटची पेपरफुटी झाली, टीईटीचे पेपर लीक झाले, त्याच्यानंतर मात्र हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य पुन्हा धोक्यात आलं. मात्र 6 खासदारांचं फुटणं असेल, सचिन अहिरांचं आपलं हे आहे कॅम्प बदलणं असेल, कंपू बदलणं असेल, त्यानंतर मात्र ह्या सगळ्यामध्ये शिवसैनिकांना आणि ठाकरेंना कुठेतरी या विषयांचा विसर पडलेला दिसतोय. कारण काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले, त्यांनी शिक्षण मंत्र्यांची गाडी अडवली, आंदोलन केलं, प्रश्न विचारले. याच्यामध्ये शिवसेना कुठे होती हा प्रश्न मला पडलाय. कारण एकेकाळी मोरारजी देसाईंची गाडी, मोरार देसाई म्हणजे महाराष्ट्र द्वेष्टा माणूस, याच्या गाडीसमोर शिवसैनिकांनी लोटांगणं घातली, अगदी त्याला साळुकी पळो बाळासाहेबांनी शेवटपर्यंत केला. माझं म्हणणं नव्हतं की शिक्षण मंत्र्यांच्या गाडीसमोरच जावं आणि उडी घेऊन लोकांनी जीवच द्यावा, पण कुठेतरी याच्यामध्ये शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेणं गरजेचं होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी याच्यामध्ये दिसल्या, शिवसेना मला दिसली नाही. खरं तर शिवसेनेची ओळखच आंदोलन आहे. उद्धवजी आपल्या 6 सभांमध्ये म्हणाले की शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी नाहीये, सत्तेचा जन्म हा शिवसेनेसाठी आहे, आणि मला ते मान्य आहे. पण त्यासाठी देखील काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, त्यासाठी देखील काही कार्यक्रम आपल्याला केडरला द्यावा लागतो. सरकारला धडकी भरवणारा पक्ष किंवा विरोधकांना देखील वेगळ्या अर्थानं धडकी भरवणारा पक्ष म्हणून शिवसेना परिचित आहे याच्यामध्ये. कारण काय होतं, बाळासाहेबांच्या काळातले आक्रमक शिवसैनिक जरी नसले तरी दरारा इतका होता की कुठलाही निर्णय घेण्याआधी सरकार 10 वेळा विचार करायचं. कारण शिवसेना रस्त्यावर उतरेल याची भीती सरकारला कायम असायची. आज मात्र ती भीती कुठेच सरकारला असल्याची दिसत नाही. किंबहुना सरकार फार कॅज्युअली विरोधकांना घेत आहे, अगदी टोलवा टोलवीची भाषणं करते, आणि याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस किती तरबेज आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि राहिला प्रश्न सुनेत्रा काकी पवार यांचा, तर त्यांचं राष्ट्रवादी आणि त्यांचा सगळा कंपू सांभाळतायत, त्यांचं डॅमेज कंट्रोल करतायत आणि त्या त्यांच्या विश्वात आहेत. तिसरीकडे मात्र एकनाथ शिंदे शिवसेनेला मजबूत फोडतायत, आणि याच्या विरोधात शिवसेना रस्त्यावरती कुठेच दिसून येत नाहीये दुर्दैवाने. कारण शिंदेंनी शिवसेना फोडल्यावरती 15 पदाधिकाऱ्यांनी परभणीमध्ये, म्हणजे आज रात्री उद्धव ठाकरेंचं भाषण झालं आणि दुसऱ्या दिवशी 15 पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पातळीवरच्या राजीनामे दिले. हे खरं तर माझ्यासाठी आणि सगळ्या
पत्रकार विश्वासाठी आणि सगळ्या लोकांसाठी तसं अनाकलनीय होतं. आज शिवसेना रस्त्यावर उतरेल हा प्रश्न किंवा ही भीती सरकारला राहिली आहे का याचा विचार देखील केला पाहिजे, हा प्रश्न आहे. सकाळी सकाळी पुढचा मुद्दा जो आहे की संजय राऊत साहेब पत्रकार परिषदा घेतात आणि ते शिवसेनेचे तोफखाना प्रमुख आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचा खरं तर कोणी नाद केलाच नाही पाहिजे, कारण ज्या आक्रमकतेनं तो माणूस जेलमध्ये गेला त्या तडफेनं बाहेर आला आणि आजही सकाळी विरोधकांवर तुटून पडतो, त्यासाठी संजय राऊत यांचं कौतुक केलं पाहिजे. मात्र फक्त पत्रकार परिषदा घेऊन सोशल मीडियावर पोस्ट करून, म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडला त्याच्यानंतरच्या 3-4 महिन्यांनंतर शिवसेनेचा सोशल मीडिया ज्या आक्रमकपणे आणि जितक्या नियोजनबद्ध पद्धतीनं महायुतीवर तुटून पडला ते देखील कौतुकास्पद आहे. मात्र यामधून पत्रकार परिषदा आणि सोशल मीडियामधून कितपत आपण विरोधी पक्ष म्हणून खमके उभे राहतोय याचा विचार केला पाहिजे. या दोन्ही गोष्टी जनमत बनवण्यासाठी, बातम्यांमध्ये राहण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत, यामध्ये वाद नाही. पण रस्त्यावरती आपण विरोधी पक्ष म्हणून कितपत मजबूतीने दिसतोय याचा विचार केला पाहिजे. लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावरती उतरून तालुके आणि जिल्ह्याचे, विधानसभेचे काही विभाग प्रमुख असतील, काही शाखा प्रमुख असतील, ते लढते असतील. मात्र सुनियोजित पद्धतीनं याच्यामध्ये शिवसेना कितपत उभी राहतीये, कितपत सरकारला आव्हान देते याचा विचार केला पाहिजे. पक्ष म्हणून तुमचा आवाज किती मोठा आहे हे दिसणं गरजेचं आहे. उद्धवजींचा पक्ष फुटला याबाबत तमाम महाराष्ट्राला वाईट वाटलं, सर्वांना दुःख झालं, हे जाहीर आहे. पण निवडणुका ह्या पुन्हा एकदा सांगतो भावनांचं राजकारण करून किंवा फक्त भावनांना साथ घालून या जिंकता येत नाही. कारण मुंबईच्या बाहेर 2024च्या निवडणुकीनुसार, निकालांनुसार, विधानसभा निवडणुकांनंतर मुंबई बाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फक्त 10 आमदार आहेत. आता त्याच्यामध्ये मतचोरी वगैरे या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवूया, पण अगदीच आपण संख्याबळाच्या कसोटीवर याचा विचार करायचा झाला तर उद्धव ठाकरेंचे केवळ 10 आमदार, म्हणजे 20च आमदार आहेत, त्यातले 10 मुंबईतले आहेत आणि मुंबई बाहेर 10 आहेत. तर ही आकडेवारी सरासरी MMR रिजन सोडला तर उरलेल्या 30 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इतका सुद्धा नाहीये आमदार. दर 2-3 जिल्ह्यांसाठी एक आमदार हा रेशो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे. ही आकडेवारी कोणी विरोधकांनी दिलेली आहे का? नाही, ही आकडेवारी जनतेनं दिलेली आहे. म्हणून सहानुभूतीवरती आपल्याला राजकारण किंवा विरोधी पक्ष नेता, विरोधी पक्ष म्हणून ताकदीनं उभं राहता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला रस्त्यावरती संघटन आणि संघर्ष हा उभा करावा लागेल. मुंबई बाहेरही महाराष्ट्र महत्वाचा आहे याचा कुठेतरी आता मला वाटतं विचार ठाकरेंनी करायला हवा. हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. हा तर स्पेसिफिकली त्यांना आवडेल असं मला वाटत नाही, एकूणच शिवसैनिकांना, कारण मुंबई हा शिवसेनेचा जीव आहे आणि आमचाही, तमाम मराठी माणसांचा देखील मुंबई हा जीव आहे, आमचं काळीज आहे, त्याबाबत वाद नाही आणि ते जपलंच पाहिजे. पण मुंबई बाहेरचा महाराष्ट्र देखील तितकाच महत्वाचा आहे हे आपण कधी मान्य करणार आहोत. मुंबईच्या बाहेर देखील महाराष्ट्र आहे, फक्त मुंबईत असून चालत नाही. प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना दिसली पाहिजे, प्रत्येक आंदोलनात शिवसेना दिसली पाहिजे, जनतेच्या प्रत्येक प्रश्नावरती शिवसेना दिसली पाहिजे आणि शिवसेना लढली देखील पाहिजे. तर तो पक्ष टिकतो, वाढतो, फुलतो. मला आठवतंय माझ्या लहानपणी मी बराच फिरायचो, खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये. तर त्या रिजनमध्ये मी जेव्हा बघतो तर प्रत्येक गावाच्या जवळपास, म्हणजे मी आतापर्यंत नाही म्हणतात 400-600 गावं तर फिरलोच असेल माझ्या बालपणापासून आतापर्यंत. तर प्रत्येक गावांच्या, एखाद दुसरा अपवाद सोडला तर प्रत्येक गावाच्या कमानीजवळ, स्वागत कमानीजवळ, एंट्री पॉइंट वरती, प्रवेशद्वारापाशी शिव, मध्ये वाघ आणि सेना, म्हणजे शिवसेना आणि शिवसेनेच्या मध्ये वाघ असं चित्र असलेला लोखंडी बोर्ड हा मला प्रत्येक गावाच्या एंट्री पॉइंटला दिसायचा एकेकाळी. मात्र 2014 आणि 19 नंतर जेव्हा त्यातल्या काही जागी मी गेलो तेव्हा मला ते बोर्ड आता दिसत नाही. म्हणजे गावागावात एकेकाळी असलेली शिवसेना आता गेल्या 8-10 वर्षामध्ये कुठल्या कारणामुळे लोकांपासून तुटलीये किंवा लांब झालीये किंवा दिसत नाहीये. जर ती असेल आणि दिसत नसेल तर ती का दिसत नाहीये
याचा विचार मला वाटतं ठाकरेंनी आणि त्यांच्या एकूणच कोर टीमनं आणि एकूणच केडरनं केला पाहिजे. ठाकरे ब्रँड हा निर्विवादपणे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा राजकीय ब्रँड आहे, यात वाद नाही. मग ते राजसाहेब ठाकरे असतील, उद्धवसाहेब ठाकरे असतील, यात वाद नाही. उद्धवजींना पाहायला आजही लोक येतात. ठाकरे नावाचा वारसा अजूनही मोठा आहे. पण आज लोक हे फक्त घराणं बघून मतं देत नाहीत. पंकजा मुंडेंचा परळीमधला पराभव असेल किंवा धीरज देशमुखांचा लातूर मधला पराभव असेल, हा आपल्याला हेच सांगतो की फक्त घराणं बघून लोक मत देत असते तर पंकजा मुंडे या परळीत पडले नसते आणि धीरज देशमुखांनाही लातूर ग्रामीण मध्ये पराभूत व्हावं लागलं नसतं. त्याच्यामुळे मोठी राजकीय लिगसी असलेले, मोठा राजकीय वारसा असलेले लोक देखील पराभूत होऊ शकतात. फक्त भावनांचं, वारशाचं राजकारण करता येत नाही, ग्राउंडवरती असावं लागतं. हे आपल्याला निवडणुकांनी सांगितले. म्हणून आज आडनावापेक्षा मैदानात कोण आहे हे लोक बघतायत. काळ बदलतोय आणि राजकारण देखील बदलतंय. त्याच्यामुळे फक्त हात लांब करून तुम्ही खरे आहात याबाबत वाद नाहीये, पण कुठेतरी ठोस कार्यक्रम केडरला न देता, आपण केडरचं न ऐकता फक्त वारशाचं राजकारण करत राहिलो तर आपण लॉंग टर्म्स मध्ये या महाराष्ट्रामध्ये रिलेव्हंट राहू शकणार नाही, हे मान्य करावं लागेल. हे सगळं आटपताना कुठेतरी मला असं वाटतं की उद्धवजींनी आत्मचिंतन करणं फार जास्त गरजेचं आहे. आदित्यजींनी आत्मचिंतन करणं फार गरजेचं आहे. कारण, आणि हे वाक्य माझं नाहीये, आमच्या पक्षश्रेष्ठींनी आत्मचिंतन करायला पाहिजे हे वाक्य काल सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला रामराम केल्यानंतर शिंदे गटात प्रवेश जेव्हा केला, त्याच्यानंतर सचिन अहिरांच्याच वरळी विधानसभाचे माजी आमदार असलेले सुनील शिंदे यांनी हे वाक्य वापरले. ते मला माहिती होतं सचिन अहिर काहीतरी करतायत, मला महिनाभरा आधीपासून त्या संदर्भातली कुणकुण होती, पण मी तिकडे लक्ष दिले नाही आणि मी छोटा माणूस आहे, मी काय सांगणार साहेबांना. पण आता कुठेतरी पक्ष नेतृत्वाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे. काय आत्मपरीक्षण केलं पाहिजे तर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या असतील. आज बऱ्याच ठिकाणी शिवसेनेमध्ये वर्षानुवर्ष तेच पदाधिकारी आहेत, त्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत नाहीयेत, पुरेसे पदाधिकारी नाहीयेत, पदाधिकाऱ्यांना फॉर ग्रांटेड घेतलं जात नाहीये. म्हणजे फॉर ग्रांटेड मधली फळी घेतीये पण सिरियसली घेतलं जात नाहीये. मातोश्रीचा ऍक्सेस या विषयावरती आपण परत कधीतरी बोलूया. पण समर्थपणे सत्ताधाऱ्यांना, महायुतीला तोंड देण्यासाठी आपण किती ताकदीनं उतरतोय. मागे काही दिवसापूर्वी खासदार फुटल्यावरती पुढारी न्यूज वरती प्रसन्न जोशी सरांनी अतिशय पोटतिडकीने एक गोष्ट सांगितली की आम्ही जेव्हा जेव्हा लाईव्ह डिबेट्स किंवा शोज आयोजित करतो तेव्हा तेव्हा आम्हाला उद्धव ठाकरेंचे प्रवक्ते अवेलेबलच होत नाही. मी लिस्ट पाहिली, त्याच्यासाठी मी डेटा काढून पाहिला, ज्याच्यामध्ये मला दिसलं की वर्ष दीड वर्षामध्ये ठाकरे गटाच्या फक्त 6 प्रवक्ते पदाच्या नियुक्त्या झाल्यात. याच्यामध्ये संजय राऊत, अनिल परब, अरविंद सावंत, सुषमा अंधारे, सचिन अहिर आणि आणखी एक नाव मला वाटतं मी विसरतोय, पण 6 नावं फक्त प्रवक्ते म्हणून आपल्याला दिसून आली होती, ज्याच्यातले सचिन अहिर आता गेलेच. पण मला एक कळत नाही, आपण सगळ्यांनी रील्स पाहिले असतील की एकेका चॅनलवरती भाजपचा, आपण उदाहरण घेऊया, भारतीय जनता पक्षाचा एक प्रवक्ता हा पूर्ण वेळ एकेका चॅनलवरती असतो. म्हणजे समजा 25 चॅनल जर का आहेत तर 25 चॅनलसाठी 25 प्रवक्ते हे भाजपकडे रेडी आहेत. आपण सत्ताधाऱ्यांचंच कशाला उदाहरण घ्यायचं, आपण काँग्रेसचं उदाहरण घेऊ. काँग्रेसने गेल्या 2 महिन्यांपूर्वी टॅलेंट हंट केलं, ज्याच्यामध्ये त्यांनी कॅम्पेन रनिंगसाठी मोठ्या प्रमाणावरती तरुणांना आपल्या पक्षामध्ये इन केलं. मात्र प्रवक्ते देखील भरपूर घेतले. प्रवक्ता का गरजेचा असतो? कारण तुम्हाला तुमच्या भूमिका मेनस्ट्रीम मीडिया चॅनल्स वरती मांडण्यासाठी प्रवक्ता खूप महत्वाचा असतो. सगळीकडे संजय राऊत साहेब जाऊ शकतात अशातला भाग नाही. सुषमा अंधारे किती सगळ्या चॅनल्स वरती पुरतील हा देखील महत्वाचा विषय. अरविंद सावंत राजकारण दिल्लीचं करणार, मुंबईचं करणार की बाईट्स देत बसणार. अनिल परबांच्या त्यांच्या समस्या आहेत, अंबादास दानवेंच्या काही विधिमंडळातल्या कामकाजानंतरच्याही काही गोष्टी आहेत. तुम्हाला नेत्यांना, आमदार खासदारांना प्रवक्ते पद देण्या वाचून दुसरी माणसंच पक्षामध्ये नाहीयेत का हा विचार केला पाहिजे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे मी बघतोय, शहर पातळीवरती काँग्रेस राष्ट्रवादीकडे प्रवक्ते आहेत, जिल्हा पातळीवरती काँग्रेस राष्ट्रवादीकडे प्रवक्ते आहेत, काही अपवाद सोडले तर तालुक्यावरती देखील आहेत.
इतकी तयारी जर का त्या पक्षांची आहे तर मग वक्त्यांची खाण असलेल्या शिवसेनेमध्ये प्रवक्त्यांची उणीव का आहे? का 36 जिल्ह्यांमध्ये 36 प्रवक्ते होत नाहीत? का राज्याच्या प्रमुख शहरांमध्ये प्रमुख रिजन्समध्ये प्रवक्ते होत नाहीत? प्रदेश प्रवक्त्यांमध्ये भर का होत नाहीये? जोपर्यंत तुम्ही डेडिकेटेडली तुमची क्षमता वाढवणार नाही आहात तोपर्यंत तुमची भूमिका, तुमचा अजेंडा किंवा भाजपच्या भाषेत बोलायचं तर प्रोपगंडा हा लोकांमध्ये जाणार नाही. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या प्रवक्त्यांची फळी तयार करत नाही, अगदी आदित्य ठाकरेंना युवासेनेत देखील किती जण असे सापडतील. प्रसन्न जोशी सरांनी फार महत्वाची गोष्ट सांगितली की मी आदित्यजींना सांगितलं तुमच्या युवासेनेतली फळी आणा, त्या पोरांना तयार करा, पण सरांनी सांगितलं की नाही, तिकडे त्यांना तो रिस्पॉन्स मिळाला. त्याच्यामुळे मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा आपण जो गेल्या काही मिनिटात, गेली 15-20 मिनिटं आपण जे बोलतोय त्याची समप करून कुठेतरी शिवसेनेच्या नेत्यांनी आणि कॅडरने देखील फक्त निष्ठावंत न राहता आपल्या नेत्यांना देखील सल्ला देताना मागे पुढे बघू नये. हे त्यांना आवडेल न आवडेल पण बोलत राहिलं पाहिजे, कारण कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा, कुठल्याही वारसापेक्षा हा महाराष्ट्र, ही महाराष्ट्राची ओळख, महाराष्ट्राची मुंबई, महाराष्ट्राचा मराठी माणूस, महाराष्ट्राची माती फार महत्वाची आहे. मराठी अस्मिता फार महत्वाची आहे. त्याच्यामुळेच या व्हिडिओचा हा उहापोह आज मी केलेला आहे. आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, माझं बोलणं कदाचित आपल्याला टोचेल, बोचेल, आपल्याला आवडणार नाही, पण ही टीका नाहीये, ही अपेक्षा आहे. ही माती मराठी माणसाची आहे, शिवसेना ही त्याच मातीची आहे, त्याच मराठी माणसाची आहे. म्हणून शिवसेनेनं पुन्हा एकदा जनतेच्या प्रश्नांवरती रस्त्यावरती उतरलेलं आहे आणि उतरावं ही अपेक्षा आहे आणि ती उतरताना आम्हाला देखील पाहिजे. प्रेस कॉन्फरन्स पेक्षा मला वाटतं आंदोलनात दिसणारी शिवसेना ही जास्त रुबाबदार वाटते. कारण शेवटी काय, वाघाची ओळख ही फक्त त्याच्या गर्जनेनं नाही ना होत, वाघाची ओळख ही त्याच्या लढाईनं होते, त्याच्या प्रेझेन्स नव्हते. आणि दुर्दैवाने शिवसेनेचा प्रेझेन्स आज फार कमी दिसतोय. मीडिया हाऊसेसमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते तितके नाहीयेत. ते प्रवक्ते दिसले तर शिवसेना तिथे दिसणार आहे, ग्राउंडवर शिवसेनेची आंदोलनं दिसली तर शिवसेना दिसणार आहे आणि तरच शिवसेनेला डॅमेज कंट्रोल करता येईल. नाहीतर ऑपरेशन टायगर हे राबवतायत, त्याच्यामुळे आमदार खासदार जात राहतील, तो मुद्दा आलाही दा, त्याच्यावरती आपण चर्चा करू नकोयात. पण कॅडरला कुठेतरी डिप्रेशनमध्ये जाण्यापासून आपण वाचवावं यासाठी कुठेतरी भरीव कार्यक्रम देणं गरजेचं आहे, पदाधिकारी भरणं गरजेचं आहे. प्रवक्त्यांची मजबूत फळी, मी पुन्हा एकदा सांगतो, जमाना मीडियाचा आहे, प्रवक्त्यांची मजबूत फळी शिवसेनेनं निर्माण करणं गरजेचं आहे. आणि चुकून आपण आपला वारसा, आपण आपली लिगसी, आपण आपली लढाईची ताकद, आपली ज्याप्रमाणे हनुमानाला, मारुतीला ज्या पद्धतीने लंकेमध्ये जाण्यासाठी समुद्रात जाण्याआधी तो आपली सगळी विद्या विसरलेला होता, त्याला जांबुवंताने आठवण करून दिली, तर मला जांबुवंत समजा आणि मी आठवण करून देतोय. अशी पुस्तकं जरा वाचावीत, शिवसैनिकांनी वाचावीत, नेत्यांनी वाचावीत आणि तुमचा वारसा हा किती मोठा आहे हे पुन्हा एकदा आठवावं आणि जनतेच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरावं अशी अपेक्षा करतो. आणि आज राजा घेतो, तुमची या सगळ्या विषयावरती काय मतं आहे, काय म्हणणं आहे, आम्हाला आवर्जून सांगा. शिवसेनेनं आणखी काय काय केलं पाहिजे हे देखील आवर्जून सांगा. ठाकरेंकडून काय अपेक्षा आहेत त्या देखील जनता म्हणून सांगा. शिवसैनिक असताल तर आवर्जून कमेंट सेक्शन मध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका आणि तुमचं काय म्हणणं आहे ते देखील सांगा. तोपर्यंत पाहत रहा सडेतोड. धन्यवाद. जय महाराष्ट्र.